टी संदर्भात शिक्षकांसाठी टी 2026 टी संदर्भात शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया। टी पुन्हा लांबणीवर, जूनचा पेपर फुटला आणि आता डिसेंबर उजाडणार, विद्यार्थ्यांचा संताप। महाराष्ट्र नवराष्ट्र या पेपरला आली ही बातमी 19 ऑगस्ट 2026ला ही पेपरमध्ये आलेली बातमी आहे। टी लांबणीवर, डिसेंबर पुढे जाण्याची शक्यता, ऑनलाईन की ऑफलाईन निर्णय अद्याप प्रलंबित, 6 लाख उमेदवार आहेत प्रतीक्षेत। पुणे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे। शासन स्तरावरून परीक्षेच्या आयोजनाबाबत अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नसल्याने परीक्षेचा कालावधी निश्चित झालेला नाही। परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन याबाबतची संभ्रम कायम असून डिसेंबरपर्यंत परीक्षा पुढे जाण्याची शक्यता परीक्षा परिषदेकडून व्यक्त करण्यात आली आहे। जूनमध्ये होणाऱ्या टीईटीचा पेपर फुटल्यानंतर अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेसाहेब यांनी पुढील परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची घोषणा केली होती। त्यानंतर ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत। मात्र 2 महिने उलटूनही परीक्षेच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय झालेला नसल्याने उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वर्षातून 2 वेळा टीईटी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते। मात्र पेपर फुटीच्या घटनेमुळे यंदाही पहिलीच टीईटी अद्याप होऊ शकलेली नाही। ऑनलाईन परीक्षा हा सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पर्याय मानला जात असला तरी लाखो उमेदवारांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान आहे। पुरेशा संख्येने संगणक उपलब्ध नसल्याने ऑनलाईन टीईटी आयोजन परीक्षा परिषदेसाठी आव्हानात्मक ठरला आहे। परीक्षा कधी होणार याकडे लक्ष, शिक्षक नियुक्तीसाठी टीईटी अनिवार्य करण्यात आल्याने परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे। जूनमध्ये होणाऱ्या टीईटीसाठी सुमारे 6 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते। टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने परीक्षा कधी होणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे। पुढील वर्षी 3 परीक्षा शक्य, टीईटी ऑनलाईन की ऑफलाईन याबाबत शासनाकडून अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नाहीत। परीक्षेच्या आयोजनाबाबत विचारविनिमय सुरू आहे। यावर्षी टीईटी झाली नाही तर पुढील वर्षी 3 वेळा परीक्षा घेता येऊ शकते। तसेच शिक्षकांना सीटेटचा पर्याय उपलब्ध असल्याने त्यांच्या नोकरीवर गदा येण्याचा प्रश्नच नाही, अशी माहिती परीक्षा परिषदेकडून सूत्रांनी दिली। पेपरफुटी प्रकरणी नंतर टीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असला तरी त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नसून परीक्षा ऑनलाईन घेणे तांत्रिक अडचणीचे ठरणार आहे। त्यातून 9 माध्यमातून होणारी परीक्षा ऑनलाईन घेतल्यावर शक्य आहे का? शिक्षक व भावी शिक्षक प्रचंड नैराश्यग्रस्त असल्याने तात्काळ परीक्षा नियोजनाचा निर्णय घेण्यात यावा, असे या ठिकाणी माननीय कांबळे संदीप सर, अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। म्हणजेच आपला जो टीईटीचा पेपर होणार होता तो डिसेंबर अखेरपर्यंत होण्याची दाट शक्यता आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।